लय दिवसाला मुद्दा घेऊन आले बरं का मी. आता विसरून चालले, बोलायचं दे नाही मला माहिती आहे, पण बोलायला जरा अडकायले. हा तर बघा, 30 दिवसासाठी जर पुरुषांनी युरिया वेस्ट नाही केलं तर मग त्याचे परिणाम पडसाद त्यांच्या म्हणजे शरीरावर काय कसे किती चांगले वाईट पडतेत का नाही सगळं सांगणार आहे. ऐकायचं असलं तर गपगुणानं ऐका. आणि जर कुणाला वाटत असलं काय बाई हाया जगाय वेगळी, ह्याच्यापेक्षा जास्त अपशब्द बोलणारे ते कुठल्या प्रवृत्तीचे असते तर हे सांगायची गरज नाही. पण जर तसं काही बोलायचं असेल तर तुम्ही जिथून जन्म घेतलाय तुम्हाला ते मान्य तरी करावं लागेल. नाही तर मग तुम्हाला जन्म घेऊन जिथून जन्माला आला त्याचा तिरस्कार करण्याचा अधिकार काय आहे. मग तुमच्या विचारधारा आणि माझी विचारधारा जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही तुच्छ लोक जे सत्य नाकारताय आणि मी शिव करायला लावते, तुम्हाला लाज वाटते का? हा अस्तित्व तुमचं जिथून येतं निर्माण होतं त्या अस्तित्वाला तुम्ही डावलताय का? तुम्हाला का कोणी उघड करून दाखवा म्हणायले का तुमच्या आया बहिणीचं? हा वाणीतून बोललं तर बट्टा लावताय. तशा प्रवृत्तीच्या लोकांसाठी मी बोलतच नाही. त्यांचं माझ्या चॅनलवर येऊन, माझ्या फेसबुक अकाउंटवर येऊन किंवा माझ्या इंस्टा आयडीवर जाऊन ज्ञान देण्याची गरज नाही. पायाच्या चेपली सुटपशी सुद्धा उभा करीत नाही मी तशा लोकांना. हा म्हणजे टाकाला जायचं, मोरवं लपवायचं आणि करणीला तर कधीच नाही चुकायचं. आणि प्लस थोबाडवरी करून नाकानं वांगी सोलायची, हातानं सोलून बघा. कळलं का? म्हणजे सत्य स्वीकारून बघा. आता मी माझ्या मुद्द्याला चालू करते. तर मुद्दा असा आहे, पुरुषांचं वीर्य जर साठवलं एक 20-30 दिवसापूर्वी तर त्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय फील होतं आणि तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेजवर असं काही चांगलं किंवा वाईट हे जाणवतं का, आढळून येतं का? जर असं काही होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता मला. हा म्हणजे एक चर्चा करणे, ती कुठल्या पद्धतीने त्या अंतःकरणात कुठेही घाण साठवून न ठेवता. कळलं का? हा तर पुरुषांना जर समजा सवय झाली वीर्य साठवायची, म्हणजे स्वतःला कंट्रोल करायची. हा स्वतःला कंट्रोल करायची. तर सुरुवातीला तर त्यांना त्रास तर नक्कीच जाणवणार बरं का. त्रास नक्की जाणवत असेल. आणि एकदा का सवय झाली वीर्यष्ट नाही घालवायची तर मग बघा ती एक वेगळीच ऊर्जा आहे. हा
तुम्हाला ना मी माझ्या नवऱ्याचा अनुभव सांगणार आहे या मुद्द्यामध्ये, ह्या व्हिडिओमध्ये. ते म्हणजे बघा, जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी लहान होते वयाने, आणि म्हणून मला माझ्या आईवडिलाकडे ठेवायचे आणि कधी कधी माझ्या सासरी पण ठेवायचे. आणि त्याच दिवसामध्ये माझा नवरा ते इकडं कंपनीमध्ये कामाला इकडंच राहत होते, मुंबईला. आमच्या मावस बहिणीकडे, माझ्या मावस बहिणीच्या नवरा ते सगळेजण इकडं राहत होते कंपनीमध्ये काम करण्यासाठी. तर तेव्हा माझ्या नवऱ्याला त्यांच्यासोबत जे काही घडत होतं ते माझ्याशी शेअर केलेलं आहे बरं का त्यांनी. म्हणून मी तुमच्या समोर इथं एक व्यक्त होत आहे. असं नाही की माझ्या नवऱ्याचंच जगावेगळं आहे. पुरुष म्हटलं की सर्व सेम, सर्व सारखे, त्यातच आलं ते बरं का. आवडा निवड कुणालाच मी करत नाही, ती म्हणजे माझा नवरा असा, दुसरे पुरुष कसे. तर तुम्ही सुद्धा माझ्या नवऱ्याला वेगळं काही बोललात रे बाबा तर मग तुमची खैर नाही काय. शेवटी सर्वात पहिले रिस्पेक्ट मी माझ्या नवऱ्याला अख्ख्या जगामध्ये, दुनिया, सगळी दुनिया एकीकडे आणि माझा एकटा नवरा एकीकडे माझ्यासाठी. त्याच्यामुळे विचार करून बोलायचं बरं का नवऱ्याबद्दल माझ्या. नाहीतर मी गज बसत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर बघा, त्यांना कसं व्हायचं म्हण की कधी कधी बरं का, आता ते वयाने मोठे होते, 25च्या पुढंच होते बरं का माझे मालक. 25च्या पुढं होते, त्याच्यामुळं त्यांना ते जाणवतच असेल ना. मग कामामध्ये जर मुलं राहिले 25च्या पुढचे, 22च्या पुढचे, असे म्हणजे 18च्या पुढचे समजायचं, एक अंदाज. 18च्या पुढचे मुलं, पुरुष कामामध्ये व्यस्त राहिले ना, तर त्यांना एक एवढी परफेक्ट सवय होऊन जाते की ती व्यसनच लागत नाही त्यांना, मुलांना. आणि त्यांचं ते वीर्य असतं ना, त्यांची ती बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी खूप कामाला येतं. म्हणजे नसातून पुरुषांच्या ते वीर्य रक्ताच्या थेंबातून बनलेलं असतं बरं का. आणि ते सहजासहजी बनत नाही, कळलं, सहजासहजी बनत नाही. जसं की आई एका बाळाला जन्म देते तेव्हा तिला वेदना होतात ना, अशा म्हणजे कळा वगैरे तिला किती सहन करावं लागतंय. त्याच्या अपोजिट ते तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे आता आपण म्हणतो ना, खाल्लं तरच एनर्जी येते या शरीरामध्ये, बरोबर. खाल्लं तर एनर्जी येते या शरीरामध्ये, आणि एनर्जी असली तर माणूस कसं स्ट्रॉंग राहतंय, दिसतंय, आणि त्यातूनच मग आपला रक्त पुरवठा जे असतंय ते पण सुरळीत असतंय. आणि मग रक्त पुरवठा जर सुरळीत असला तर त्यातूनच ते वीर्य तयार होतं. आणि मग ते वीर्य जर तुम्हाला असं वेस्ट घालायची सवय तुम्ही लावून घेतली तर मग तुमचं सुख, समाधानी, ते चैन सर्व काही हिडवून घेतल्यासारखं होतं हळूहळू, जर तुम्हाला पार्टनर नसेल तर, बरं का. लक्षात घ्या गोष्ट. आता मी डायरेक्ट का बोलले तर बरेच पुरुष की ज्यांना पार्टनरच नाही तर हल्लीच्या काळामध्ये, तर खास करून त्या पुरुषांना मी सांगायले की जर तुम्ही
हे सवय जर लावून घेतली विरे वेस्ट घालवण्याची, तर मग तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं नक्कीच निघून जातं बरं का. आणि तुमच्या चेहऱ्यावर मायूसी येते. एकदम असं आयुष्य कसं बोरिंग बोरिंग असल्यासारखं. हा आनंद कुठल्या गोष्टीचा नसतो. आणि तुम्हाला ना सतत काहीतरी विचार डोक्यात असतात. बेचैनी तुमची वाढत जाते. आणि तुम्हाला ना एक ती चुकीची सवय लागल्यामुळे सारखं सारखं मन ना तुमचं तुम्हाला तिथंच घेऊन जातं. तुम्ही कितीही थांबवण्याचा स्वतःला प्रयत्न केला तरीही तुमचं मन मात्र मानत नाही. आणि ती सवय जी तुम्हाला लागलेली असते ना, त्या सवयीमुळं तुमच्या बॉडी लँग्वेजवर, तुमच्या शरीरावर एवढा म्हणजे फरक जाणवतो की तुम्ही तरुणपणी अगदी म्हणजे वय झाल्यासारखे दिसता. वयस्कर पुरुषांसारखे तुमच्या त्या बॉडीतून एक दिसून येतं बरं का. तेजाई असं म्हणजे स्ट्रॉंगपणा हे सगळं गायब होतं. असं एकदम गळून गेल्यासारखं, निर्जीव झाल्यासारखं, एकदम असं तुमचं चित्त, तुम्ही कितीही चार चौघात वागा की तुमचं मन दुसरीकडे रमवा, पण तुम्हाला तुमचं मन तिथंच घेऊन जाणार बरं का. हे खोटं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुमचा अनुभव बरं का. आणि जे मुलं त्यांच्या करिअरमध्ये लक्ष घालतात ना अगदी आवर्जून, त्यांना करिअरच्या पुढे त्या गोष्टी आठवतही नाहीत. खास करून तर अधूनमधून तशा मुलांना काय होतं माहिती आहे का, म्हणजे आता बघा ते निसर्गाची देण आहे. निसर्गाने आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत बरोबर. तर तशीच एक गोष्ट म्हणजे आता समजा तुम्ही काम करून करून त्या कामाच्या विचाराने थकून गेलात आणि थकवा आलाय तुम्हाला, आणि तुम्ही आरामशीर मस्त निवांत एकदम शांत तुम्हाला झोप लागलेली आहे. लागते बरं का झोप. जर तुमचं मन चलबिचल नसेल तर काम करून ते थकवा आणि डोक्यात विचार तेच कामाविषयीचे, दुसरे नाही. फिरे आता कसं वेस्ट घालवायचं, कुठं घालवायचं, कुणाला बघून घालवायचं, म्हणजे ती एक ऊर्जा भयानक बेकार आहे. हे बऱ्याच मुलांना, पुरुषांना जाणवत असेल माझ्या बोलण्यावरून. विरिये वेस्ट तुम्ही कुठे घालता हे नक्कीच तुम्हाला माहित आहे. आणि ते विरिये वेस्ट घालवताना तुमच्यातली ऊर्जा ती पण किती वेस्ट होते ना, ह्याच्यावर थोडासा विचार करा बरं का. असं म्हणजे समजा एकांतात एकटे रूम मध्ये जिथे कुठे आहात, जिथे कुठे तुम्हाला वेळ भेटतो, तुमच्या हातात फोन आहे आणि तुम्हाला त्या फोनमध्ये अशा काही गोष्टी आठवतात बघितल्यानंतर, तिथे तुम्ही तुमच्या स्वतःला थांबवू शकत नाही. जर तुम्हाला एकांतात वेळ मिळत असेल तर सुरू करतात तुम्ही म्हणीन तिथे, आणि स्वतःच
ते वीर्यष्ट घालवण्याच्या नादात शरीरातली एनर्जी जी आहे ना, ऊर्जा, ती पण त्याच्यासोबत नष्ट करतात. आणि म्हणून हे सगळं तुमच्या त्या बॉडीवर, तुमच्या शरीरावर दिसून येतं पुढे चालून. शिळपटल्यालं एकदम, म्हणजे ते बारीक बारीक होताना सुकून चालल्यालं, असं म्हणजे त्याला म्हणजे असं एक असं लवचिक लवचिक जे राहतं ना, तेवढं काही जाणवत नाही पुन्हा. हा, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहोत, तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या करिअरवर आहे. घरी आलं तर आरामात झोप लागते तुम्हाला. तर तिथे काय होतं कधी कधी माहिती आहे का, झोपीमध्ये नक्कीच तुमचं वीर्य बाहेर पडतं. तुम्हाला ते एक क्षणभरचं सुख तुम्ही नक्कीच जाणू शकता, अनुभव घेऊ शकता, अगदी शांत झोपेत असूनही. त्याला म्हणतात निसर्गाचा ते चमत्कार. तर मग तशा प्रकारे तुमचं वीर्य वेस्ट होत असेल तर त्याला कुठेच तुमच्या तब्येतीवर म्हणा, मनावर म्हणा, डोक्यावर म्हणा, तुमच्या हृदयावर म्हणा, तुमच्या बॉडी लँग्वेजवर म्हणा, तुमच्या शरीरावर असा किंचितही काही एक इफेक्ट पडणार नाही. 100%. त्यातून तुमच्या चेहऱ्यावर एकदम असं एकदम कळी फुलते ना, तसं तुमच्या चेहऱ्यावर एक तेज नक्कीच दिसतो. तुमचा चेहरा टवटवीत राहतो आणि तुम्ही त्या निसर्गाचा आनंद घेतल्यामुळे, असं नाही की तुम्हाला जाणवत नाही, जाणवतं. अगदी झोपेमध्ये असला ना तरीही जाणवतं. आणि तो आनंद नक्कीच तुम्हाला घेता येतो. आणि जर ते आनंद घेतला तर एकदम रिलॅक्स वाटतं आणि एकदम हलकं झाल्यासारखं आणि एकदम म्हणजे फ्रेश तुमच्या चेहऱ्यावर असं एक वेगळ्याच प्रकारे आनंद दिसून येतो. असं म्हणलं ना, तेज चेहरा दिसतो तुमचा, तेजाई येते तुमच्या चेहऱ्यावर, टवटवी, आणि तुम्ही एकदम खुश असल्यासारखं. हो, नक्कीच समोरच्या लोकांना पण दिसून येतं आणि ते तुम्हाला सुद्धा जाणवतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या करिअर आणि तुमची जी जीवनशैली आहे, ह्या दोन्ही गोष्टी अशा तंतोतंत मॅनेज करून पुढे नक्की जाता हो तुम्ही. हा, पण काही मुलं करिअर नाही न कुठलं म्हणजे सुखाचं आयुष्य जगणं नाही, एक नाद लावून घेतलेला ते घाणेरडा व्यसन म्हणायचं त्याला. हा, एक वासना जी असते ना ती लई वाईट आहे, लई वंगळ आहे. हो, ते नाद करायचा नसतो. ते नाद लावून घेण्याऐवजी जरी तुमच्याकडे काही एक कामधंदा नसेल तर तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी म्हणजे एक चांगल्या एक अभ्यास जे असतं ना, ते अभ्यास जर तुम्ही समजून घेतला आणि त्यावर लक्ष दिलं तर त्यातून पण तुम्हाला काहीतरी माहिती मिळते. आणि व्यायाम हे वगैरे असं म्हणजे करणं गरजेचं आहे. हा, जिम करायची, कसरत करायची शरीराची, ती ऊर्जा, ती एनर्जी खूप गरजेची आहे. काय, टाइम संपला. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण करते बरं का. हा, चला बाय.